श्री स्वामी समर्थ। हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 2:19 असेल। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात। या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात। चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करतात। जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तुम्हाला नोकरी मिळत नाही, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरून त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4ही दिशांना फेकून द्या। यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा। यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यांपासून तयार करा। दिव्यात केसर आणि काळे तीळ घाला। यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज असेल तेही कमी होईल। सर्वपित्री अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला। जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत। तसेच या दिवशी तामसिक भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये, यामुळे पूर्वज नाराज होतात। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी रात्री 5 फुलं घ्या आणि 5 प्रज्वलित दिवे घ्या। ते दिवे नदीमध्ये, तलावात सोडून द्या। त्यामुळे धनलाभ होतो, तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते। तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस 1 तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली किंवा बेलपत्रीच्या झाडाखाली प्रज्वलित करा। पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व समस्या दूर होतील। तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांच्या नावाने 1 तुपाचा दिवा नदी, तलाव, विहीर या कुठल्याही एका ठिकाणी प्रज्वलित करा। या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करा। याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतील व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे किंवा अन्नदान करणे ही खूप श्रेष्ठ दान मानले जाते, म्हणून या दिवशी अन्नदान अवश्य करा। दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व पितृदेवताय नमः टाईप करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।